रक्षाबंधन 27 तारखेला आहे की 28 तारखेला याबाबत यंदा अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण श्रावण पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्टला आणि 28 ऑगस्ट या 2 दिवसात विभागून आलेली आहे. याच श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरं केलं जातं. मात्र पौर्णिमा तिथी 2 दिवस असल्यानं आणि ग्रहणाचाही विचार केला जात असल्यामुळे राखी नेमकी कोणत्या दिवशी बांधावी असा प्रश्न निर्माण झालाय. तर पंचांगानुसार रक्षाबंधनासाठी 28 ऑगस्ट हा दिवस योग्य मानला जात असून या दिवशी शुभ मुहूर्त पाहून भावाच्या मनगटावर राखी बांधावी असं सांगितले जाते. आता श्रावण पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्टला सुरू होऊन 28 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी 2 दिवसात विभागली गेल्यानं त्यामुळे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी उपलब्ध पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा मुख्य दिवस 28 ऑगस्ट मानला जातोय, कारण ही उदय तिथी असणार आहे. आता 28 ऑगस्टच्या सकाळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असल्यामुळे त्या दिवशी नारळी पौर्णिमेचे धार्मिक विधी केले जात असल्याचं सांगितलं जात आहे. मग अशा वेळेस आपण राखी बांधावी, पण अशी एक वेळ आहे ज्या वेळेत चुकूनही राखी बांधू नये असंही सांगितलं जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय, राहू काळ काय आणि भद्रीची संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. आता रक्षाबंधन म्हटलं तर फक्त बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर भाऊ बहिणीच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचं प्रतीक असलेला पवित्र सण आहे. यंदा 28 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन साजरं होणार आहे. या दिवशी बहिणी सकाळपासूनच राखी, औक्षणाचं ताट, मिठाई आणि भावासाठी आवडत्या पदार्थाची तयारी करताना दिसते. आपणही करावी, पण या सगळ्या तयारीसोबत एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. भावाच्या मनगटावर राखी नेमकी कोणत्या वेळी बांधावी. कारण शास्त्रानुसार राखी बांधताना भद्रा आणि राहू काळाचा विचार केला जातो. यंदाच्या रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या वेळेत राखी बांधणं टाळावं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतंय. तर सर्वात आधी राहू काळाची वेळ बघूया. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 10:45 पासून दुपारी 12:02 राहू काळ असल्याचं सांगितलं जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा शुभ कार्यासाठी टाळला जाणारा काळ मानला जातो. म्हणून या काळात राखी बांधणं, पूजा किंवा इतर कोणतंही मंगल कार्य करणं टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे बहिणींनो, सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:02 वेळेत भावाला राखी बांधू नका असाही सल्ला दिला जातोय. आता ही वेळ